गीतेमध्ये ज्ञान विज्ञान योगो नाम सप्तमध्ये म्हणजे विज्ञान हे काय आहे की जी गोष्ट प्रॅक्टिकली करतो आपण तिला विज्ञान म्हणायचं. आणि ज्ञान विज्ञान आणि त्याच्यामुळं काय होतं की आधी आत्मा म्हणजे इंटरनल सायन्स म्हणजे आत्म्याचं सायन्स अध्यात्म आणि आपण जे फिजिकल म्हणजे जे प्रयोग करतो बाहेर ते विज्ञान आहे. नाशिक दर्शनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे संस्थापक डॉक्टर तुळशीराम कुट्टे महाराज. नमस्कार. सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनची स्थापना करण्याचा उद्देश काय? सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन हे मी अगोदरच समाजाचं काम करत होतो आणि समाजाचं काम करता करता मी नाशिकमध्ये 2012मध्ये आलो आणि 2012मध्ये आल्यानंतर मी नाशिकच्या गोदेच्या काठावरती गोपालनगरला अमृतधाम पंचवटीमध्ये एक 9 महिन्याचं मी सलग मौन केलं आणि मौन केल्यानंतर आम्ही तपोवनमध्ये सिद्धिविनायक मानव कल्याण म्हणजे पंचवटीमध्ये एक यज्ञ केला. त्या सिद्धिविनायक तपोवनामध्ये सिद्धिविनायक महायज्ञ आणि तो 7-8 दिवसाचा केल्यानंतर नाशिक परिसरातले काही भक्त, महाराष्ट्रातले माझे काही भक्त असे मी एकत्रितरित्या जमलो आणि मला त्यांनी असं सांगितलं की आपण समाजाचं असंही काम करतो पण एखादी जर ट्रस्ट असेल तर ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला विविध उपक्रम राबवता येतील आणि ट्रस्टच्या माध्यमातून अनेक कामं करता येतील. मग हा उद्देश माझ्या थोडं मनामध्ये आला आणि मग नंतर मी ठरवलं आणि म्हणजे त्याचं रजिस्ट्रेशन कुठं करायचं. तर माझं जे मूळ गाव आहे परळी वैजनाथ त्या बीड जिल्ह्यामध्ये म्हटलं बऱ्याच वेळेला कोरडवाहू शेती वगैरे असते किंवा ज्या ठिकाणी त्याचा जास्त फायदा होईल लोकांना आणि महाराष्ट्र हे कार्यक्षेत्र ठेवू आणि महाराष्ट्राच्या बाहेर वेळ प्रसंगी जसं कुंभमेळा वगैरे असेल अशा उद्देशाने आपण समाजाच्या शिक्षण, सेवा आणि संस्कार ह्या 3 मुद्द्यांना समोर ठेवून मग आम्ही भक्तांची एक मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये असं ठरवलं की आपण एक ट्रस्ट स्थापन करूया आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून समाजामध्ये जे गोरगरिबांची मुलं असतील त्यांच्या शिक्षणाच्या काही अडचणी असतील तर ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करणे किंवा समाजात विविध घटकापर्यंत जी जीवनमूल्यांची गरज आहे ते जीवनमूल्य कसं पोहोचवता येतील, समाजात शांती कशी आणता येईल, सेवा समाजामध्ये कशा प्रकारे करता येईल आणि कसे संस्कार देता येतील हा उद्देश आम्ही सगळ्यांनी समोर ठेवून मग 20 जुलै 2015 रोजी बीडच्या रजिस्टर ह्याच्या धर्मादाय खात्यामध्ये आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन केलं आणि मग तिथून पुढे कार्यक्षेत्र महाराष्ट्रभर ठेवलं, महाराष्ट्राच्या बाहेर ठेवलं आणि त्याच्याही नंतर मग मुख्य परळी आणि नाशिक हे 2 मुख्य सेंटर निवडले आणि मग पुढे आम्ही काम करण्याचा प्रयास केला. सुरूच आहे. म्हणजे गेल्या अनेक वर्षांमध्ये सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन केवळ महाराष्ट्र नाही तर देशभरातील अनेक राज्यांमध्ये पोहोचलं आहे. तर सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे सामाजिक शैक्षणिक कार्य कशा पद्धतीने चालते? सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनला आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये वैश्विक कुंभ म्हणजे नाशिकमध्ये जो वैश्विक कुंभ झाला त्या नाशिकच्या वैश्विक कुंभामध्ये आम्ही 1 महिनाभर लोकांना अन्नदान, भारत देशातून येणाऱ्या किंवा जगातल्या जे कुंभमेळ्यात लोक येत होते त्या लोकांसाठी आम्ही महिनाभर अन्नदान केलं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रसार देशभर जगभर व्हावा त्या उद्देशाने आम्ही वारकरी संप्रदायाचे कीर्तन महोत्सव ठेवले त्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जगाला दर्शन व्हावं या उद्देशाने नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण आणि ज्ञानेश्वरीच्यावर बोलणं आणि कीर्तन, प्रवचन, सत्संग, कथा तर आता सगळ्या दूर होत असतात परंतु मूळ उद्देश जे महाराष्ट्राचं कीर्तन परंपरा आहे तर ती कीर्तन परंपरासुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही कुंभमेळ्यात राबवली. त्यानंतर हरिपाठ, काकडा, भजन म्हणजे महाराष्ट्राची जी आत्ताची लेटेस्ट संस्कृती आहे त्या संस्कृतीचं दर्शन जगाला घडवून आम्ही कुंभमेळ्यात तोही प्रयोग केला आणि जे जगामध्ये यज्ञ जे प्रकार आहे म्हणजे आपल्या भारत देशामध्ये ही आपली मूळ संस्कृती म्हणजे तर तिचंही दर्शन करवलं आम्ही. आम्ही तिथे रोज हवन करत होतो, रोज काही आहुती देत होतो महिनाभर आणि वैश्विक कुंभातून कुंभमेळा पुन्हा उज्जैनचा कुंभमेळा असेल तिथेही वेगवेगळे उपक्रम राबवले. त्यानंतर ज्ञानेश्वरी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण व्हावं आणि लोकांपर्यंत संस्कार व्हावे म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा तोही आम्ही मोठ्या प्रमाणात करतो. त्यानंतर महाराष्ट्राचं दैवत म्हणून गणेशजीकडे बघितलं जातं किंवा देशभरात किंवा जगाचं दैवत आहे ते परंतु मग गणेश जयंती महोत्सव आम्ही 3 दिवसाचं तरुण पिढींसाठी एक शिबिर घेत असतो. समाजातल्या विविध उपक्रम म्हणजे त्याच्यामध्ये
वृक्षारोपण असेल किंवा आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, भ्रूण हत्याबद्दल लेक्चर असतील किंवा नाशिक जिल्हा परिषद आणि सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही त्र्यंबकेश्वरला भ्रूण हत्या किंवा कुपोषण मुक्ती तर याच्यावरही आम्ही त्यावेळेस बोललेलो आहे किंवा तिथे असे उपक्रम राबवले आहेत. त्यानंतर महिलांना संस्कार व्हावे या उद्देशाने महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी सेवा केंद्र म्हणून काही केंद्र सुरू केले आहेत, काही बालसंस्कार केंद्र सुरू केले आहेत. त्याच्यानंतर स्वयंरोजगार निर्मिती म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता स्त्रियांनी किंवा पुरुषांनी स्वयंरोजगाराकडे वळावं यासाठी जळगावमध्ये आमचं एक स्वयंरोजगार निर्मितीचं केंद्र आहे. त्याच्यानंतर आता म्हणजे 2016मध्ये आम्ही अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन म्हणजे हे संगीत संमेलन 11वे अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन आम्ही संगीतोन्मेष संस्था पुणे, धनाजी प्रबोधिनी विद्या प्रबोधिनी जळगाव आणि सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन अशा आमच्या संयुक्त विद्यमाने ते एक संमेलन घेतलं. त्या संमेलनातून महाराष्ट्राचं संगीत काय आहे तर याची लोकांना जाणीव करून देण्यासाठी ते केलं. समाजामध्ये आमच्या संस्थेचा जास्तीत जास्त भर लोक शिक्षणाकडे कसे वळतील, विज्ञानवादी दृष्टिकोन कसा निर्माण होईल त्यांच्यामध्ये आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत ज्या काही समस्या असतील त्या समस्यांचं आम्ही निराकरण करतो. लोकांना एक सात्विक बुद्धिमत्ता निर्माण व्हावी, लोकांमध्ये एक सात्विकतेचा संस्कार निर्माण व्हावा यासाठी महाराष्ट्रभर आम्ही सत्संग, कथा, कीर्तन, प्रवचन याच्या माध्यमातूनही आम्ही समाजोन्नती म्हणजे समाजाची जी उन्नती कशा प्रकारे होईल याचा मूळ उद्देश आमचा आहे. आणि सेवा मग ती आरोग्य सेवा असेल, कीर्तन सेवा असेल, प्रवचन सेवा असेल किंवा विविध लोकांची सेवा असेल म्हणजे अशा लोकांना तिथे मिशनचे कार्यकर्ते जिथे जिथे जसा वेळ असेल तशा प्रकारे किंवा लहान मुलांसाठी जळगावमध्ये आता हनुमान चालीसा पठण ही एक स्पर्धा घेतली जाते आणि मग विविध उपक्रम जसे महाराष्ट्रामध्ये राबवतेच. आगामी काळामध्ये मिशनच्या योजना काय आहेत? सिद्धिविनायक आगामी काळामध्ये सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचं उद्दिष्ट आहे की एखादं समाजामध्ये जे न्यू पब्लिक काय म्हणतात त्याला मोबाईल स्कूल म्हणजे फिरती शाळा ही सुरू करण्याचा आगामी उद्देश आहे की जे वाड्या वस्त्यावर लोक राहतात किंवा त्यांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही तर त्या मुलांना शिक्षण कसं देता येईल याच्या उद्देशाने एक मोबाईल स्कूल सुरू करण्याचा आमच्या ट्रस्टचा मानस आहे. आणि त्यानंतर भारतीय संस्कृतीचं जगाला पुन्हा दर्शन व्हावं याच्यासाठी जसं की मृदंग संमेलन हे एक आमचा पूर्ण महाराष्ट्रातले मृदंगाचार्य किंवा देशभरातले मृदंगाचार्य मृदंग संमेलन किंवा बासरी संमेलन, मृदंग संमेलन किंवा शंख संमेलन म्हणजे असे संमेलन भरून लोकांना संस्कृतीची जाणीव करून देणं हा एक उद्देश आहे. आणि पुढच्या येणाऱ्या काळात ज्या कुंभ येईल किंवा ज्या काही मिशनच्या गोरगरिबांसाठी किंवा जे काही उपक्रम राबवता येतील अशा वेळोवेळी जसं जसं परिस्थिती निर्माण होईल पुढे त्या परिस्थितीनुसार पुन्हा निर्णय घेण्याची आमची मिशनची तयारी आहे. अध्यात्माकडे आपण कसे वळलात? अध्यात्माकडे वळण्याचं कारण असं होतं की माझे गुरुवर्य परमपूज्य विश्वनाथ महाराज शास्त्री हे रावेर तालुक्याजवळ ओंकारेश्वर इथे राहत होते म्हणजे आणि ते लहानपणापासून त्यांनी जे काही 18-20 वर्षापासून जे घर सोडलेलं होतं ते हिमालयामध्ये निवास करायचे आणि त्यांच्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी ते एकदा गावाकडे आले होते परळीला. मी अगदी छोटासा होतो, 5वी-7वीला असेल आणि त्यावेळेस त्यांची माझी पहिली भेट झाली आणि मी त्यांच्या तेजाने किंवा त्यांच्या वाणीने प्रभावित झालो आणि मला थोडं अध्यात्माचं वेड लागलं. तसे माझे बाळकडू मला माझ्या आई बाबा यांच्याकडून मिळतच होतं किंवा गावामध्ये काही धार्मिक वातावरण असल्यामुळे थोडंसं होतं परंतु त्याला पुष्टी किंवा त्याला उत्तेजन देण्याचं काम माझ्या गुरुवर्याने विश्वनाथ महाराजांनी केलं आणि त्याच्यापासून मी त्यांच्याकडे ओंकारेश्वरला वयाच्या 11-12 वर्षी मी त्यांच्यासोबत गेलो आणि मग तिथून पुढे ओंकारेश्वरला राहत असल्यामुळे साधक जीवन जगत असताना अध्यात्माची ओढ लागली. परंतु मी शिक्षण घेत असताना 11वी-12वी सायन्सला मी जेव्हा शिक्षण घेत होतो त्यावेळेस मला सायन्सचे विचार असताना असं वाटायचं की देव आहे का नाही असे वेगवेगळे प्रश्न मनात पडायचे. हे आपण जे करतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे. ठीक आहे, गुरुजी सांगतात, गुरुजींवर श्रद्धा होती म्हणून मी गुरुजींचा फक्त सेवा करत राहायचो. परंतु अध्यात्म खरं काय आहे हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा माझ्या मनामध्ये तेव्हा निर्माण झाली आणि मला असं वाटायचं की काही नास्तिक लोक भेटायचे कधी कधी, देव वगैरे काही नसतं असं शाळेमध्ये काही मुलांच्या शिक्षणाच्या शिक्षकांच्या मुखातून काही गोष्टी मी ऐकलेल्या होत्या. मग त्याच्यामुळे माझ्या गुरुजींनी मी प्रश्न विचारायचो, माझ्या मनामध्ये काही असे प्रश्न पडायचे.
आणि प्रश्न पडता पडता मग मी त्याचा शोध घेण्याचा प्रयास केला. आणि मग मी एका दिवशी ते आमच्या ओंकारेश्वरला सिद्धिविनायकाजवळ फर्स्ट टाईम 21 दिवसाचं मौन केलं. आणि त्या मौनामधून मला अध्यात्मामध्ये काहीतरी शक्ती आहे म्हणजे त्याची जाणीव होत गेली. आत्मसाक्षात्कार ज्याला म्हणतो आपण, तर आत्म म्हणजे साक्षात्कार म्हणजे स्वतःला त्याची थोडी जाणीव होऊ लागली की आध्यात्मिक शक्ती दिसणारी नाही, बोलणारी नाही, परंतु कार्य करणारी आहे. आणि कार्य करण्याला मग माझा लळा गुरुजींनी गणेश भक्तीशी जास्त लागला. आणि मग मी गणेशजींची भक्ती करता करता मला वेगवेगळे अनुभव येत गेले. आणि अनुभव येत गेल्यानंतर मी त्याच्यामध्ये डीपमध्ये जाण्याचा प्रयास केला. आणि मग खूपच डीप जाऊन 45 डेज मौन धरायचं. आणि 45 दिवसाच्या मौनानंतर मग काय काय अनुभूती येतात का, जेवण वगैरे न करता आपल्याला आपण राहू शकतो का काही दिवस. मग हळूहळू जी सवय होत गेली. आणि मी त्याच्यामध्ये जसं डीप गेलो तसंच नाशिकमध्ये मी 9 महिन्याचं मौन केलं किंवा ओंकारेश्वरला 8 मौन केले 45 दिवसाचे. मग त्याच्यामधून मला जास्तीत जास्त म्हणजे समाजाला हे ओरिजिनल काय आहे, अध्यात्म म्हणजे नेमकं काय आहे, तर याची उत्सुकता माझ्या मनामध्ये अजूनही म्हणजे त्याच्यानुसारच मी कार्य करतो. आणि मी ठरवलं की हे आहे की नाही. जसं संत तुकाराम महाराजांचे काही अभंग आहेत की मौन धरा बुद्धी स्थिर करा, किंवा मौन धरल्यानंतर खरंच बुद्धी स्थिर होते का. म्हणजे मी स्वतःच्या बॉडीवर प्रयोग करत गेलो. आणि माझ्या प्रयोगातून मग मला असं निष्पन्न व्हायला लागलं की नाही, की हे जीवन जगत असताना जो आनंद आहे तो आनंद दुसरीकडे कुठेही मिळत नाही. आणि त्याच्या अनुभूतीनुसार मग मी जास्तीत जास्त अध्यात्माकडे माझी ओढ वाढत गेली. तुम्ही जी डॉक्टरेट केली त्या माध्यमातून संत मुक्ताईंचे चरित्र, काव्य आणि तत्वज्ञान जगासमोर पोहोचले, त्याबद्दल काय सांगता येईल? मी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा पुणे विद्यापीठामध्ये गेलो आणि पुणे विद्यापीठात गेल्यानंतर मला मराठी विषय घेऊन मी विद्यापीठामध्ये म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MA केलं. आणि MA केल्यानंतर त्यावेळेस माझे जे शिक्षक होते डॉक्टर राजन गवस, डॉक्टर मनोहर जाधव, डॉक्टर देसले सर आणि डॉक्टर विद्यागौरी टिळक, डॉक्टर विजया देव आणि असे जे काही माझे शिक्षक होते, तर त्यांच्या व्याख्यानातून, त्यांच्या लेक्चरमधून माझ्या मनामध्ये जी ऊर्जा एक निर्माण व्हायची की आपण PhD करून, म्हणजे मला मूळ उद्देशच होते की मला डॉक्टरेट मिळवायची, पण ती मी ज्ञानेश्वरी मिळवण्याच्या उद्देशाने पुण्याला आलो होतो. परंतु तिथे गेल्यानंतर संत डॉक्टर राजन गवस ज्येष्ठ साहित्यिक आहेत की, आणि त्यांच्या लेक्चरमधून मराठी वाङ्मयाचा इतिहास ते शिकवत असताना मुक्ताई द ग्रेट असं त्यांचं वाक्य आलं की संत मुक्ताईंची रचना ही स्वयं आहे आणि एक वेगळ्या प्रकारची आहे. म्हणजे कुठलाही तिच्यावर हे नाही, तर ती मुक्ताईंची रचना इतकी प्रभावी आहे असं त्यांच्या ह्याच्यातून जेव्हा मला लेक्चरमधून कळालं. आणि त्याच्याही अगोदर मग आमचे गुरुजी ओंकारेश्वरला मी असताना पहिले संत मुक्ताई की जय असा उल्लेख करायचे. मग संत मुक्ताई की जय म्हटल्यानंतर ओंकारेश्वरपासून 30 किलोमीटरवरती मुक्ताईंचं समाधीस्थळ ज्याला मानतो आपण, तिरोभाव जो स्थळ आहे मुक्ताईंचं, ते मुक्ताईनगर म्हणजे पूर्वीच्या काळाचं हैदराबाद आणि मेहून असं 2 स्थळं आहेत तिथे आता. पण त्यावेळेस मग मी मुक्ताईंच्या गुरुजी मुक्ताईबाई की जय म्हणायचे. आणि मग मला ते गुरुजींचं जे वाक्य बोललेले होते मुक्ताईवर, त्याचं क्लिक तिथे झालं विद्यापीठात शिक्षण घेत असताना. आणि मग संत साहित्याचे गाडे अभ्यासक आणि संत ज्ञानेश्वर अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर यशवंत पाठक, ज्येष्ठ साहित्यिक, मग मी माझी त्यांच्याशी पहिली भेट झाली विद्यापीठात असताना. आणि मी त्यांना असा विषय सांगितला की सर मी MA झालो आहे आणि मला संत मुक्ताईवरती PhD करायची. मग त्यावेळेस असं विषय चर्चेला गेला. तर असं विद्यापीठात PhD करत असताना तो विषय पूर्वी झाला आहे का याचा थोडा संशोधन करावं लागतं किंवा कुठे झाला आहे का. मग ते म्हणजे कुठल्याही विद्यापीठात झालेलं नाही आहे आणि संत मुक्ताईंचे अभंग कमी आहेत, परंतु तुझं हे सगळं स्टडी बघता तू करू शकतोस. मग मला त्या मुक्ताईबद्दलची मनामध्ये खूप भावना अशा जागृत होऊ लागल्या आणि मी मुक्ताईवर पूर्ण स्टडी करायचा. मग मला डॉक्टर यशवंत पाठक म्हणाले की आत्तापर्यंत मुक्ताईवर PhD झाली नाही आहे आणि पुणे विद्यापीठामध्ये जरी नाही झाली तर तुझ्यासाठी तो विषय योग्य आहे. जरी साहित्य किंवा असले तरी फक्त तुला मेहनत जास्त घ्यावं लागेल, कारण तिचं साहित्य फार ठिकाणी म्हणजे उपलब्ध नाही आहे. गाथ्यामध्ये फक्त 42 म्हणजे 42 अभंग आहेत. तर त्या अभंगावर तुला बघ आता कसं आहे ते. मग मी मुक्ताईंचे काही मुक्ताबाई नमोत्री भुवन पावणे आदत त्रैजन्य देवांचे अशा काही शब्दांवरती डॉक्टर यशवंत पाठक सर यांच्याशी मी चर्चा केली. त्या चर्चेतून मला वेगवेगळं संजीवनी मिळत गेली म्हणजे. आणि मग मी सरांशी चर्चा केली, सर मला मुक्ताईवरच PhD करायची आहे.
आणि मी आदिशक्ती मुक्ताईंवरती 2012ला PhD पूर्ण केली. 2008ला रजिस्ट्रेशन केलं आणि 1 ऑगस्ट 2008ला रजिस्ट्रेशन करून 2012ला माझी PhD पूर्ण झाली. संत मुक्ताईंचं चरित्र, काव्य आणि तत्त्वज्ञान. काय होतं की असं स्पेशल पुस्तकच नव्हतं उपलब्ध आणि वेगवेगळ्या अंगाने ते पुस्तक असायचं. मग संत मुक्ताईंच्या जीवनचरित्रावर त्या प्रबंधाच्या माध्यमातून विद्यापीठाच्या लेवलला त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. कारण जगातली एकमेव अशी स्त्री आहे की तिने आपला शरीराचा हा पंचतत्वामध्ये जे विलीन केलेला आहे शरीर, की मुक्तांच्याशी समाधी अशी इथेच आहे असं पर्टिक्युलरली दाखवत नाही. फक्त संत नामदेवांच्या अभंगावरून आपल्याला काही तो स्थळ मानला येतो. पण मुक्ताई तर कडाडले वीज निरंजनी तेव्हा मुक्ताबाई गुप्त झाल्या. म्हणजे त्यावेळेस मुक्ताबाई गुप्त झालेल्या आहेत. कडाडली वीज निरंजनी जेव्हा वारा सुटला, फक्त ते स्थळ आहे तापीचे त्री महतग्राम थोर. म्हणजे ते कुठे झालं तर तापीच्या तीरावरती महतग्राम म्हणजे थोर आहे. आता त्याच्यामध्ये थोडे वाद आहेत की ते कोथळीला झाल्या की मेहुणला झाल्या, ठीक आहे. परंतु मुक्ताबाई कोथळीला होया त्या परिसरामधून शेवटी त्यांचा तिरोभाव मानला. म्हणजे मी माझा निष्कर्ष काढताना. आणि संत मुक्ताईंचं अभंग, मुक्ताईंचं म्हणजे वाङ्मय कसं आहे तर मुक्ताईंनी जे हळदुली, मुक्ताईंनी जे नवीन प्रकार साहित्यामध्ये आणले, हळदुलीचा प्रकार असेल, पाळणा हा मुक्ताईने आणला आणि किंवा तुळशीची आरती मुक्ताईने गायली. म्हणजे अशा ज्या नवीन ज्या लोकांना काही गोष्टी माहीत नव्हत्या किंवा मुक्ताईने त्या, किंवा जपी कसा असावा, किंवा एक सनद ज्ञानेध्वनी मुक्ताईंना 18 अभंगाची सनद दिली. त्या सनदीतून सुद्धा मुक्ताईंचा काही भाग समाजासमोर आला. आणि मुक्ताई द ग्रेट फिलॉसॉफर म्हणजे त्या कशा तत्त्वज्ञानी आहेत किंवा त्या आदिशक्ती कशा आहेत, त्यांचा अधिकार किती मोठा आहे. तर हे संत नामदेव महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज पासून सगळ्या समकालीन संतांनी सुद्धा आणि नंतरच्या संतांनी सुद्धा संत मुक्ताईंचा अधिकार स्पष्टरित्या मांडलेला आहे समाजासमोर. आणि तेच मला आनंद आहे की मी संत मुक्ताईंचं चरित्र, काव्य आणि तत्त्वज्ञान हा पुणे विद्यापीठामध्ये विषय घेऊन तो शेवटी परममहासंगणकाचे जनक डॉक्टर विजय भटकर यांनी माझ्या प्रबंधावर आधारित मी जे पुस्तक लिहिलं, तर ते पुस्तकसुद्धा मुक्ताई झाली प्रकाश या पुस्तकाच्या रूपाने ते पूर्ण देशभर, महाराष्ट्रभर आता चाललेलं आहे. आणि मल्टीव्हर्सिटी प्रकाशन यांनी ते पुस्तक छापलं. संपादक डॉक्टर विजय भटकर झाले. आणि मग त्याचं प्रकाशन आम्ही आदर्श पुण्याचे मायर्स MIT स्कूलमध्ये डॉक्टर विश्वनाथरावजी कराड सर आणि डॉक्टर विजय भटकर, उल्हासदादा पवार, पूज्य मारुती बाबा कुढेकर आणि रवीजी भुसारी माझी म्हणजे त्यावेळेस प्रदेश संघटन मंत्री होते भाजपाचे. त्यानंतर डॉक्टर आर्यन शुक्ल हे ज्येष्ठ शास्त्रज्ञ, डॉक्टर पठाण याचे नागपूर विद्यापीठाचे, म्हणजे असे खूप लोकांच्या उपस्थितीमध्ये संत मुक्ताई झाली प्रकाश या पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही पुण्याला MIT मध्ये पार पडला. त्यानंतर त्या पुस्तकाला लेटेस्ट आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सुद्धा त्या बुक्सला शुभेच्छा पत्र दिलं. आणि मला आनंद हाच आहे की संत मुक्ताई एक महाराष्ट्राचं रत्न आणि कमी वयामध्ये सगळ्यात मोठा, कमी शब्दात कमी वयात सगळ्यात जास्त मोठा संदेश समाजाला, जीवनमूल्य कसं आहे, संत काय असतात, संतांची लक्षणं कशी आहेत, योगी कसे आहेत, योग्यांची लक्षणं काय आहेत आणि समाजाला कशाची गरज आहे. आणि स्वतःच्या अनुभवाने, म्हणजे संत मुक्ताई म्हणतात की स्वतःच्या अनुभवाने मी मानलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट की संत मुक्ताईंच्या साहित्यामधून जे एक योगी झेप आहे, एवढी मोठी उंच झेप आहे की मला वाटतं की तिथपर्यंत आपली दृष्टी जाईल का नाही. कारण समाजामध्ये कसं बोलावं हे सुद्धा संत मुक्ताईकडून आपण शिकायला पाहिजे. कारण की संत मुक्ताईने सांगितलं की बोलावा रोकडा जैसा का चिखली रुतला खडा. कारण चिखलामध्ये जसा खडा रुततो तसा बोलावा अशा शब्दामध्ये संत मुक्ताईंनी सुंदर असं जगाला एक उपदेश केला आहे, मार्मिक उपदेश केला आहे. पंढरपूरची महती गायलेली आहे, तुळशीची महती गायलेली आहे, योगी कसा असावा, इथून सगळ्या बाबींचं विश्लेषण मुक्ताबाईंनी आपल्या वाङ्मयामध्ये केलं आहे. आणि मला हा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये 700 वर्षापूर्वी मुक्ताईंचं जे जीवन झालं, 700-750 वर्षापूर्वी त्या जीवनावरती मला प्रकाशझोत टाकता आला PhDच्या माध्यमातून किंवा प्रबंधाच्या माध्यमातून. याचा मला मनस्वी खूप आनंद आहे की संत मुक्ताईंनीच माझ्याकडून हे करून घेतलं अशी माझी दृढ श्रद्धा आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांचा संबंध वारंवार लावला जातो, त्याबद्दल काय सांगता येईल? आता ॲक्च्युली अध्यात्म आणि विज्ञान
मला वाटतं गीतेमध्ये ज्ञान विज्ञान योगो नाम सप्तमध्ये, म्हणजे विज्ञान हे काय आहे की जी गोष्ट प्रॅक्टिकली करतो आपण तिला विज्ञान म्हणायचं. आणि ज्ञान विज्ञान, आणि त्याच्यामुळं काय होतं की आधी आत्मा म्हणजे इंटरनल सायन्स, म्हणजे आत्म्याचं सायन्स अध्यात्म, आणि आपण जे फिजिकल म्हणजे जे प्रयोग करतो बाहेर ते विज्ञान आहे. पण म्हणजे आत्म्याचा ज्या गोष्टी संबंध आहे, समजा भावना आहे, मन आहे, बुद्धी आहे, याचा विचार तिकडे होतो, परंतु तिकडे एखादी गोष्ट प्रॅक्टिकली करून दाखवली जाते. आणि इंटरनल विज्ञान म्हणजे अध्यात्म आहे. अध्यात्म आणि विज्ञान असं फार काय वेगळं नाही. अहो, त्या अध्यात्मातच विज्ञान दडलेलं आहे. म्हणजे फक्त आपण त्याचं उहापोह जास्त करतो की विज्ञान असे. त्या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. त्या दोन्ही असं काही वेगळ्या करता येतील असं नाही. फक्त आपण विज्ञानवादी दृष्टिकोन म्हणणे म्हणजे चिकित्सक, आपण एखादा प्रयोग करून बघणे. प्रॅक्टिकली जे येतं ना त्याला प्रयोगच म्हणतात, म्हणजे प्रॅक्टिकली एखादी गोष्ट करून लागते. पण काही गोष्टी प्रॅक्टिकली स्वतः एखाद्या वेळेस अनुभवल्या तर त्या तुम्हाला अनुभूती आणि अनुभव याच्यातला फरक आहे. अनुभूती तुम्हाला सांगता येत नाही, अनुभव तुम्हाला सांगता येतो. अनुभव सांगता येतो, अनुभूती सांगता येते. तसं अध्यात्म आणि विज्ञान हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्याच्यामुळे त्याच्यात फारसं काही मला चेंजेस वाटत नाही, कारण आतमध्ये सुद्धा विज्ञान आहे, पण ते समजून घेतलं पाहिजे. विशेष ज्ञान प्रॅक्टिकली जे घडतं फिजिकली ते ज्ञान आतूनच येतं. म्हणून ज्ञान विज्ञान आणि आत्मज्ञान म्हणजे एखादी गोष्ट, छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला की समजा तुम्ही आत्ता माझ्याकडे आहात, तुम्ही पंचवटी म्हणजे निघालात, CBS मधून निघालात किंवा एखाद्या गावावरून निघालात, पण मॅप बघत बघत तुम्ही इथपर्यंत माझ्या सिद्धिविनायक आश्रमापर्यंत पोहोचलात. मग आश्रमापर्यंत पोहोचल्यानंतर ते मॅपवरून तुम्ही आलात, म्हणजे मॅप बघितल्यानंतर तुम्हाला ज्ञान झालं. प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही इथपर्यंत आलात त्याला विज्ञान म्हणायचं. आणि इथं आल्यानंतर ज्या तुमच्या मनामध्ये ज्या काही अनुभूती तुम्हाला आल्या किंवा जे काही तुम्हाला निरीक्षण जाणवले त्याच्यातून तुम्हाला जे समाधान मिळालं ते आत्मज्ञान. म्हणजे ज्ञान विज्ञान आणि आत्मज्ञान. त्याच्यामुळे विज्ञान आणि अध्यात्म हे समन्वय आहेच पूर्वीचा, फक्त त्याचा उहापोह जास्त वेगळ्या पद्धतीनं म्हणजे आपण विज्ञान अध्यात्माच्या संयोगातून, जे विवेकानंद म्हणतात की अध्यात्म आणि विज्ञान यांच्या संयोगातून जगामध्ये शांती निर्माण होईल. म्हणजे दोन एकाच नाण्याच्या बाजू, फक्त त्या स्पष्टीकरण करताना मात्र त्याची काळजी घेतली पाहिजे, एवढंच मला असं. मानवाच्या दैनंदिन जीवनात अध्यात्माची संबंध कसा? मानवाच्या जीवनासाठीच अध्यात्म आहे. आणि अध्यात्म हे दैनंदिन जीवन जगत असताना बघा, आपण प्रामाणिकपणे जे काम करतो ना ते खरं अध्यात्म. म्हणजे कुठलंही काम, आणि प्रामाणिकतेच्या पुढे गेल्यानंतर मग आपल्याला ॲटोमॅटिक आपल्याला गिल्टी फील होतं एखादी गोष्ट घडल्यानंतर. कुठलीही गोष्ट प्रामाणिक करणं म्हणजे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे काय असं फार ते माळा बिळा जपत बसणं वगैरे असं ते तर आहेच, तो सर्च आहे, त्याच्यामधला तो रिसर्च आहे. पण अध्यात्म जीवन जगताना रोज जगण्यामध्ये अध्यात्मच जगलं पाहिजे. फक्त सात्विकतेने प्रामाणिकपणाने जे तुम्ही काम करतात ती अध्यात्माची खरी एक उगम आहे. आणि पुन्हा दैनंदिन जीवनामध्ये काय, आपण प्रामाणिक राहिलं की आपल्याला आनंद मिळतो. आपण खोटं काम केलं, आपण चुकीचं काम केलं, आपण लोकांमध्ये म्हणजे हे झालं टोल, म्हणजे आपल्याला भीती वाटते. आपल्याला चुकीचे काम केले, आपल्यालाच आपल्याला झोप लागत नाही, किंवा कोणाला काही पटो किंवा आपल्याला भीती वाटणं. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला फ्रेशपणा आहे. आता ठीक आहे, मी तुम्हाला थोडं पुढचं जाऊन सांगतो. आधी आत्मा म्हणजे आत्म्याशी मन बुद्धीचा संयोग झाल्याशिवाय ध्यान लागत नाही. आणि ध्यानातून जीवन जगताना तुम्ही जर 10, 15, 20 मिनटं मन लावून ध्यान केलं, किंवा मन लावून सूर्यनमस्कार केले, किंवा मन लावून सूर्याचं दर्शन घेतलं, तिथून तुम्हाला जी दिवसभर मिळणारी ऊर्जा आहे काम करायला, ती ऊर्जा तुम्हाला तिथे प्राप्त होते. आणि म्हणून रोजच्या जीवनामध्ये आपण काहीतरी फ्रेशनेस होण्यासाठी वेगवेगळे काही उपयोग करतो, टॅबलेट घेतो, काही घेतो, त्याच्याने फ्रेशनेस म्हणजे तुम्हाला रोज सूर्य दिसतो, त्या सूर्याला तुम्ही नमस्कार केला तर ती तुम्हाला ऊर्जा प्राप्त होईल. आणि ती ऊर्जा प्राप्त झाली की तुम्ही काय कराल, दिवसभर तुम्हाला फ्रेशनेस आहे. किंवा अथर्व शीर्षेचं पठण असेल, किंवा तुम्ही थोडा वेळ ध्यान करा. जर मी तर म्हणतो की ध्यान करायचं नसेल तर फक्त टेरेसवर किंवा सूर्याच्या समोर सकाळी पहाटे सूर्य उदय होण्याच्या अगोदर 40-50 मिनटं तुम्ही अगोदर उठून जरी तुम्ही स्मरण केलं, त्या फ्रेश वातावरणात गेला तरी ते आध्यात्मिक जीवन आहे. आणि म्हणून प्रामाणिकपणानं जे तुम्ही काम करतात ते खरं अध्यात्म. त्याचा जीवनाशी रोजचा संबंध आहे. तुम्हाला समाधान लाभेल, आणि तुम्हाला समाधान आहे, तुम्ही हॅपी राहिल्यानंतर तुम्हाला झोप लागेल, तुम्हाला व्यवस्थित कामाला ऊर्जा मिळेल. तुम्ही स्वतः प्रामाणिक राहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर त्याचं स्पष्टीकरण दिसतं. म्हणजे रोजच्या जीवनातला हा भाग, म्हणजे तुम्ही रोजच्या जीवनातला विचारला म्हणून बोलतो.
सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनच्या इतर ग्रंथसंपत्तीबद्दल काय सांगता येईल? आता सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन संस्थापक अध्यक्ष मी असल्यामुळे ॲक्च्युली माझेच 6 ग्रंथ आहेत. म्हणजे मी पहिल्यांदा सुरुवातीला ज्या ओंकारेश्वरला राहिलो ते ओंकारेश्वर दर्शन एक त्यांची पुस्तिका काढली. नंतर मी माझ्या गुरुजींवर एक चरित्र लिहिलं, शंकराचं बेलबदल म्हणून त्याला नाव दिलं, आणि माझ्या गुरुजींच्या आठवणी, त्यांचं जीवन कसं होतं त्याच्यामध्ये एक दुसरं पुस्तक लिहिलं. तिसरं पुस्तक मी मौनामध्ये हे यशस्वी जीवनाचा मार्ग, हे तिसरं पुस्तक मी आणलं पुढे समाजासमोर. त्याच्यानंतर माझं PhDच्या संशोधनावर मुक्ताई झाली प्रकाश, मी जे आत्ता तुम्हाला बोललो ते पुस्तक आलं. आणि पुन्हा संत केदारी महाराजांची पंचक्रोशीतील महती, एक छोटीशी पुस्तिका बीड जिल्ह्यामध्ये एक संत झाले परळीजवळ, उखळीकर जो आता फड आहे माऊलींच्या परंपरेमध्ये, तर त्या दिंडी परंपरेमध्ये, तर ते संत केदारी महाराजांचं एक चरित्र मी ते आणलं. पुन्हा त्याच्यानंतर ते यशस्वी जीवनाचा मार्गाचं MITने त्याचं ट्रान्सलेशन करून द पाथवे टू ए सक्सेसफुल लाईफ हे इंग्लिशमध्ये त्याचं आणलं. त्याच्यानंतर मी 9 महिन्याच्या मौनामध्ये बसलो, त्यावेळेस मी स्तुती ओवीबद्ध म्हणजे 426 ओव्यांचं एक गणेशस्तुती लिहिलं. त्याचं प्रकाशनही मुंबईला सिद्धिविनायकला झालं होतं. आणि आता त्या गणेशस्तुतीच्या दुसऱ्या आवृत्तीला अर्थासहित म्हणजे भावार्थासहित नागपूरचे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर म.रा. जोशी सर यांनी त्याचा अर्थ लिहिला. म्हणजे गणेशस्तुती आता परत भावार्थासहित आली. आणि 3 पुस्तकं सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे 3 पुस्तकांचं आता प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. एक माझं आत्मचरित्र असेल, एक विचारसूत्र आहे, आणि संत मुक्ताईंचा पालखी सोहळा 6 जिल्ह्यातून कसा प्रवेश करतो, त्या गावाला गेल्यानंतर मुक्ताईंच्या पालखीचं काय विशेष महत्त्व आहे, हे एक आता 3 पुस्तकं लेटेस्ट प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. आणि 2 पुस्तकांचं अजून प्रयोजन आहे की मी जे ऑनलाईन लोकमतला 1.5-2 वर्ष जे काही लिखाण केलं, त्या मनाच्या म्हणजे मनाच्या गुह्य अर्थ काय आहे, किंवा मनाच्या संकल्पना काय आहेत, किंवा मन कसं वेगवेगळ्या प्रकारे माणसाचं धावू शकतं, अशा त्याच्यावर एक पुस्तक पुढे भविष्यात येणार आहे. आणि जसं जसं आता पुढे लिहिता येईल तसं पुढे साहित्य संपदा करता येईल निर्माण. अध्यात्मासोबत मानव कल्याणासाठी कोणकोणते सामाजिक उपक्रम राबवले जातात? सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन हे अध्यात्मासोबत सामाजिक उपक्रम राबवत असते. सामाजिक उपक्रमामध्ये आम्ही विद्यार्थी गुणगौरव सोहळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये प्रोत्साहन मिळावं याच्यासाठी त्यांना गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावरती विद्यार्थी गुणगौरव सोहळा घेत असतो. त्यानंतर एक आम्ही नवीन उपक्रम आता हाती घेतलेला होता, म्हणजे काही 2018-19मध्ये, की शवपेटी अर्पण करणे. म्हणजे ज्या गावामध्ये मयत झाल्यानंतर समाजामध्ये त्या प्रेताचा दुर्गंध पसरू नये, कारण येणारे नातेवाईक जर इकडून तिकडून लांबून जर येत असतील तर ती शवपेटीमध्ये ते प्रेत तोपर्यंत व्यवस्थितरित्या राहावे. आणि तो एक उपक्रम मी आता म्हणजे 2018-19च्या ह्याच्यामध्ये घेतलेला आहे, आणि तो आम्ही केलेला सुद्धा आहे. या राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे यांच्या हस्ते ती शवपेटी अर्पण केली, आणि सौजन्य म्हणून जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांनी ते आम्हाला सौजन्य करून आम्ही ती पेटी रावेर तालुक्याला जळगाव जिल्ह्यामध्ये अर्पण केली आहे. त्यानंतर कुपोषण मुक्ती आणि बेटी बचाओ बेटी पढाओ यावरती व्याख्यानाच्याद्वारे आम्ही मार्गदर्शन समाजाला केलेलं आहे. किंवा स्त्री भ्रूण हत्या असेल तर त्र्यंबकेश्वरला पंचायत समितीचा जो आरोग्य विभागाने त्यांच्यासोबत संयुक्त विद्यमाने आम्ही तो एक उपक्रम राबवलेला आहे. आणि गोरगरिबांच्या मुलांना फळं वाटप किंवा जे आरोग्यदायक लोक असतात किंवा ज्याला फळांची आवश्यकता आहे ते फळं वाटप पण केलं आहे. त्याच्यानंतर स्वयंरोजगार निर्मिती जळगावला आपण सुरू केलं आहे, आणि त्याला वेगवेगळे स्वयंरोजगार कसा निर्माण होईल, मग ते दिवे तयार करणे दिवाळीच्या काळामध्ये कसे असतील, किंवा फराळ वगैरे म्हणजे जो स्वयंरोजगार निर्मिती कसं करता येईल त्याच्यात विविध उपक्रम आहेत, ते त्या पद्धतीनं ते केले जातात. दुसरी गोष्ट आहे की मोफत आरोग्य तपासणी. म्हणजे ज्या लोकांना डॉक्टरकडे गेल्यानंतर आता साहजिक बदले 100 रुपयाच्या पुढेच फीज आहे. म्हणजे मोफत आरोग्य तपासणी आपण वर्षातून 2-3 वेळा मिशनच्या माध्यमातून आपण घेत असतो. नाशिकमध्ये घेत असतो, परळीला घेतलेलं आहे, आणि त्याच्यानंतर रावेरला पण आमचा प्रयास आहे. त्यानंतर समाजामध्ये जे वारकऱ्यांची त्र्यंबकेश्वरच्या वाडीला काही वारकरी येतात त्यांच्या सेवेसाठी सुद्धा आम्ही काही सामाजिक उपक्रम घेत असतो. त्यानंतर वृक्षारोपण आहे की शाळेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये वृक्षाचं महत्त्व पटावं विद्यार्थ्यांना, वृक्षारोपणाचाही कार्यक्रम घेत असतो. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये आता करोनामुळे काय झालं की करोनामध्ये ज्या लोकांना फार बिकट परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस ज्या गरजूवंतांना ते आम्ही किराणा किट्स सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन तर परळी भागामध्ये वाटप केले. परळीच्या भागामध्ये जिथे जिथे जी आवश्यकता असेल. त्याच्यानंतर मनाचं आरोग्य
म्हणजे करोना काळामध्ये लोक भीतीयुक्त वातावरणाने हे झाले होते, म्हणजे भीतीने घाबरून गेले होते लोक सगळे. परंतु त्या काळामध्ये आम्ही काय केलं की साई लीला टी व्हीच्या माध्यमातून मनाचे आरोग्य आणि मनाचं आरोग्य काय आहे, मन किती स्ट्रॉंग ठेवलं पाहिजे आणि मनात आत्मविश्वास, म्हणजे मला असं वाटतं की बरेच करोनाच्या काळात भीतीपोटी काही लोक गेले, तर त्यावेळेस मनाचं आरोग्य काय आहे याच्यावरती आम्ही लेक्चरच्या माध्यमातून साई लीला टी व्हीच्या माध्यमातून सुद्धा करोनाच्या काळामध्ये मिशनने तोही उपक्रम राबवलेला आहे. वेगवेगळे उपक्रम समाजामध्ये ज्या ज्या परिस्थिती जशी जशी असेल त्या परिस्थितीत जे जे योग्य वाटेल किंवा त्या पद्धतीनं आमचा अध्यात्मासोबत सामाजिक उपक्रम राबवण्याचा सुद्धा मिशनचा मोठं धाडस करते आणि ते मिशन राबवते पण. सध्याची युवा पिढी कुठेतरी अध्यात्मापासून दूर चालली आहे असं वाटतंय, त्याबद्दल काय सांगाल? काय होतं की पूर्वीच्या काळामध्ये जे गुरुकुल पद्धती होती त्या पद्धतीतून अध्यात्माकडे जास्त ओढा होता. आजकालची पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव म्हणा किंवा आपल्या शिक्षण संस्थेचा, तर अध्यात्माचं नॉलेज कमी देऊन किंवा भारतीय संस्कृतीचं नॉलेज न देता जे पाश्चात्य संस्कृती त्याचा जास्त अवलंब करायला लागणारी शिक्षण पद्धती किंवा शिक्षण पद्धती जी आहे, तर त्या पद्धतीचाही थोडाफार परिणाम या आध्यात्मिक युवांना म्हणजे मुलांना अध्यात्माकडे वळण्यासाठीचा थोडा प्रभाव त्यांचा सुद्धा आहे असं मला स्वतः वाटतं. की बुवा शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा काही बदल करून मुलांना पूर्वीच्या काळामध्ये जे अथर्वशीर्ष म्हणायला द्यायचे किंवा वेदाचे मंत्र असायचे किंवा संत साहित्याचा काही भाग असायचा, तर तो आजही अभ्यासक्रमामध्ये आहे नाही असं नाही, परंतु त्याच्यावर जास्त फोकस करून अध्यात्मातलं पूर्वी संत कवन असायचे, आजही काही संत कवन आहेत, तर त्या अध्यात्माकडे त्याच्यावरही थोडा फोकस करून अध्यात्माकडे कशी ती पिढी वळेल आणि अध्यात्म, विज्ञान आणि संस्कृती ह्या सगळ्यांचं संमिलन करून शिक्षण प्रणालीमध्ये थोडंसं बदल केला तर मला निश्चित असं वाटतं की पोरं पुन्हा अध्यात्माकडे आणि येणाऱ्या चांगल्या जीवनाकडे वळतील आणि विवेकानंदांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हायला पुन्हा वेळ लागणार नाही किंवा आता पुढच्या मार्गावर आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की शिक्षण प्रणालीचा एक थोडासा त्याच्यामध्ये विशेष सहभाग असावा. आणि पूर्वी कसं शाळेमध्ये काही शाळेमध्ये आजही पसायदान होतं, काही शाळेमध्ये वेदाचे मंत्र होतात, तर ते आपण घेणं थोडं गरजेचं आहे मला असं वाटतं. कारण आपल्या संस्कृतीला धरून पुढची नवीन येणारी संस्कृती स्वीकारणं हे थोडं जास्त योग्य राहील असं मला वाटतं. की जुने न जाऊ देता नव्याचा स्वीकार करणे, जुना आणि नव्याचा मेळ घालून एखादी अभ्यास प्रणाली जर तयार करता आली तर तिथे मात्र दोन्हींचा समन्वय साधला जाईल आणि समाजाचं हित होईल असा माझा उद्देश आहे. त्याच्यामुळे युवा पिढी थोडी भरकटत चाललेली आहे. त्या युवा पिढीला त्याच्यातून एक चांगला संदेश मिळेल. दुसरी तर आपण कितीही जरी शिकवलं तरी त्या पिढीवर परिणाम होण्यासाठी म्हणजे शेवटी शिक्षणाचीच गरज आहे आणि त्याच प्रणालीद्वारे जर करता आलं तर त्याच्यापासून पुन्हा मुलं दूर जाणार नाहीत. आपल्या भारतीय संस्कृतीपासून पुन्हा दूर न जाता मुलांचा एक त्याच्याकडे ओढा राहील असं त्याच्याद्वारे मला होईल असं वाटतं. सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनतर्फे एक छोटासा संदेश. सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनतर्फे मला असं म्हणायचं की आमचे मिशनच मानवाचं कल्याण करण्यासाठी आहे. आणि मानवाचं कल्याण हे कशामध्ये आहे तर मानवाच्या जीवनमूल्यांवर आहे. तर जीवनमूल्य आपण एक सत्य बोलणे, लोकांच्या समोर आपण आपल्या प्रामाणिकपणाने राहणे, आपल्याला आनंद मिळण्यासाठी. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण कुठलंही काम करताना ते मनापासून करावं आणि समाजामध्ये पशुहत्या, गोहत्या ह्या होऊ नये याच्यासाठी समाजाने प्रयत्न करावा आणि प्राणी यांच्यावरती दया दाखवावी. आणि आपण जे समाजात नेहमी आपल्यासमोर ज्या डिप्रेसमध्ये लोक आहेत त्या डिप्रेशनमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी माझा संदेश आहे की रोज त्यांनी उठून सकाळी सूर्याचं ध्यान करावं आणि सूर्याचं ध्यान केल्यानंतर आपल्याला साक्षात दिसणारी देवता आहे किंवा ऊर्जा आहे. आणि मला असं वाटतं की मानवाने पुन्हा मला एवढा संदेश द्यायचा आहे त्यांच्यासाठी की आपलं जीवन सुखी करण्यासाठी अध्यात्माचा मार्ग, योगाचा मार्ग अवलंबावा, आपलं जीवन सुखी होईल.